Hello everyone, good morning. We studied in previous lecture chapter number 17 some part of To Serve with Love by E.R. Braithwaite. E.R. Braithwaite in this chapter number 17 tells us the half yearly report of the student council is scheduled to take place on 15 November in the auditorium of the Greenslade School. And then the event has been entirely arranged and organized by the student. Braithwaite observes his student as they prepare their report and is proud to see them work together in the orderly fashion and share responsibility for the task. On the day of the event, each class would take turns of the report through their chosen representative on what they had studied during the half year, which began after Easter. And each subject would have its own representative. Now today we are going to learn in remaining part of chapter number 17 To Serve with Love by E.R. Braithwaite. Remaining part of To Serve with Love. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. या ठिकाणी E.R. ब्रेथवेट यांना खूप छान वाटलं, कारण त्यामध्ये जो प्रोग्राम हा पूर्ण सिनियरच्या स्टुडंटने ऑर्गनाईज केला होता आणि त्यांच्या क्लासमधले जो डेनहॅम हा स्टुडंट होता, हा त्या ठिकाणी स्टार्टलाच तिथं की मुलींना मिस म्हणून ॲड्रेस करतो आणि हे पाहून E.R. ब्रेथवेट यांना खूप छान वाटलं. त्यानंतर आय फेल्ट शुअर दॅट दिस वूड इट in itself be something for the younger ones to aim at, a sort of the batch of young adult. आणि या ठिकाणी त्यानंतर की त्यांचे एम काय आहेत किंवा कोणत्या गोष्टी कशा असाव्यात ह्या अडल्टबद्दल या ठिकाणी त्यांनी त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली गेली. देन ॲज दिअर नेम्स वेअर कॉल दे वॉक अप टू द स्टेज अँड टूक दिअर सीट्स विथ द कमेंटेबल ग्रॅव्हिटी. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. आणि त्या ठिकाणी तो प्रोग्राम होता जो हाफ इयरली रिपोर्टचा काउन्सिलचा. त्यावेळेस डेनहॅमनं म्हणजे क्लासवाईज त्या स्टुडंटला कॉलिंग किंवा बोलवत राहिले त्या ठिकाणी बोलण्यासाठी. आणि त्यानंतर मिस जोसेफ त्या ठिकाणी येतात आणि आपला शॉर्ट असा ॲड्रेस त्या ठिकाणी मुलांच्या समोर देतात. शी सेड दॅट दिअर लेसन हॅड द पर्टिक्युलर बायस टुवर्ड द ब्रदरहूड ऑफ द मनकाइंड and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color, races and creeds. आणि या ज्या मिस जोसेफ होत्या यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्या सांगतात की ह्या मानवामधलं जे बंधुभावता आहे यामध्ये जेव्हा आपण जे ह्युमन बिईंग यांच्याशी आपण खूप मैत्रीपूर्वक किंवा बंधुभावानं आपण राहिलं गेलं पाहिजे. ही जी मानव आहे हा सर्व काय आहे एकच आहे. तो कोणत्याही ठिकाणी जाऊ दे तो काय आहे इंटरडिपेंडंट आहे. म्हणजे जॉग्राफिकल लोकेशन चेंज होऊ द्या किंवा त्यांचा कलर डिफरंट असू द्या, रेस असू द्या किंवा क्रीड असू द्या, यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस असल्या तर पण मानव म्हणून ही एकच व्यक्ती सगळ्या ठिकाणी आपल्याला असणार आहे. यावर मिस जोसेफ यांनी इथं माहिती दिलेली आहे. देन शी कॉल ऑन पॉटर. आणि त्यानंतर मिस जोसेफ यांनी काय केलेलं आहे पॉटर यांना कॉल केलेला आहे बोलण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये पॉटर वेंट ऑन द स्पीक ऑफ द वर्क they had done on the weights and measures of the relationship between the kilogram and the pounds, the meter and the foot.
आणि या ठिकाणी पॉटर या स्टुडंटनी की वजन आणि मोजमाप यावर ते बोलायला चालू केलं आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की किलोग्रॅम अँड पाऊंड यामधला सहसंबंध काय आहे आणि मीटर आणि फूट ह्या दोन्हीमधलं रिलेशन काय आहे याच्यावर पॉटर यांनी आपलं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यानंतर ही सेड दॅट थ्रूआउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज two methods was either in use or understood and that it was the symbol of the greater understanding which has been accomplished between people. आणि या ठिकाणी पॉटरचं मत असतं की जगामध्ये कुठेही जाऊ द्या आपण ह्या वेट आणि मेजरमेंट हे शिकण्यासाठी आपण दोन पद्धतीचाच वापर करतो. ही अशा प्रकारे या ठिकाणी पॉटरनं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट सॅपियॉनस स्पोक ऑफ द स्टडी ऑफ द क्लास हॅड मेड ऑफ द पेस्ट इस्पेशली ब्लॅक रॉट ऑन द व्हीट बॉल विवल ऑन कॉटन अँड द कोलोरॅडो बीटल ऑन पोटॅटोज. आणि या ठिकाणी सॅपियॉनी ह्या स्टुडंटनी काय केलेलं आहे की यामध्ये स्टडी ऑफ द क्लास म्हणजे ह्या निसर्गावर किंवा निसर्गामध्ये ज्या येणारे जे प्लांट आपण काय म्हणू इथं वीट आहे आणि ह्या वीट किंवा बॉल वेविल हा जो कीटक आहे इन्सेक्ट हा ऑन कॉटनवर आहे याचा स्टडी त्यांनी केला होता किंवा त्याच्यावर त्यांनी या ठिकाणी आपलं मत किंवा माहिती दिलेली आहे. आणि हे कोलोरॅडो बीटल हे काय आहेत ऑन द पोटॅटोवर हे इन्सेक्ट किंवा ही कीड त्या ठिकाणी तयार होते. त्यानंतर पॉटर सॅपियॉनने सांगतात ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पूल दिअर नॉलेज अँड रिझल्ट ऑफ द रिसर्च ऑन द बिहेवियर ब्रीडिंग द हॅबिट अँड द मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट अँड वेअर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दिस इम्पॉर्टंट प्रोडक्ट. आणि ह्या ठिकाणी सॅपियॉन सांगतो की ह्या कीड आणि कीटक किंवा ह्या पिकावर येणारे जे काय कीड आहेत कीटक ह्यामध्ये खूपसं आपल्याला त्या ठिकाणी नॉलेज विविध देशातून आपल्याला ते मिळालेलं आहेत त्याचे रिझल्ट पण कळालेले आहेत त्या पेस्ट किंवा त्याचं मायग्रेशन किंवा स्थलांतर कसं केलं जातं हे सगळं आपल्याला जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे हे आपल्याला त्या ठिकाणीही मिळत गेलेली आहे. आणि नेक्स्ट देन मिस पेक अँड जॅक्सन divided the report on geography between them. आता यानंतर मिस पेग आणि जॅक्सन ह्या दोन स्टुडंटनं काय केलं होतं की जॉग्रफी यावरचा रिपोर्ट त्या दोघांनी काय केला होता की तिथं रिपोर्ट प्रेझेंट करण्यासाठी डिवायडेड करून घेतलेला होता. आणि ते आपल्या रिपोर्टमध्ये काय सांगतात की जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मिनरल डिपॉझिट अँड व्हेजिटेबल्स प्रोड्यूस over the earth's surface, how country rich in one was often deficient in the other, and of the interchange and the interdependence which inevitably followed. आता ह्या ठिकाणी जॅक्सन हे जॉग्रॉफीबद्दल आपला रिपोर्ट ह्या ठिकाणी प्रेझेंट करतात आणि त्या ठिकाणी ते जे मिनरल आहेत हे मिनरलचं डिस्ट्रीब्युशन हे वितरण किंवा कुठं आहे तर किंवा ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत ह्या अर्थच्या सरफेसला कंट्रीमध्ये त्या कशा ग्रोथ होतात किंवा त्याची डिफिशियंट काय आहेत किंवा त्या कशा इंटरचेंज किंवा इंटरडिपेंडन्स आहेत ह्या काय करतात की ह्या ठिकाणी त्याचा रिपोर्ट इथं जॅक्सन या ठिकाणी आपल्याला ह्या जॉग्रॉफी या सब्जेक्टचा ह्या ठिकाणी प्रेझेंट करतो. And then Miss Peck dealt with human relationship, stressing and the problems facing the post-war world for feeding, clothing and housing its population. आणि त्यानंतर मिस पेक ह्या काय करतात की आपल्याला जे मानवी सहसंबंध आहेत किंवा मानवामधलं जे रिलेशनशिप आहेत याच्यावर आपल्याला काय करतात की माहिती देतात. आणि त्यामध्ये ते काय सांगतात की जो मानवामध्ये जो ताणतणाव स्ट्रेस निर्माण होतो जे आपल्याला प्रॉब्लेम
आपल्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आपण फेस करतो ह्या कशा केव्हाच्या किंवा कशामुळं, तर यामध्ये आपल्याला पोस्ट वर्ल्ड वॉर, ज्या वेळेला हे वर्ल्ड वॉर झालं त्यानंतर आपल्या मनावर खूप ताणतणाव आलं, आपल्यासमोर खूप अडचणी निर्माण झाल्या आणि त्या म्हणतात त्यासाठी कशासाठी, फॉर फिडिंगसाठी आल्या, क्लॉथिंगसाठी निर्माण झाल्या, हाऊसिंगसाठी झाल्या आणि इट्स काय म्हणतात की पॉप्युलेशनसाठी झाल्या. म्हणजे ह्या वर्ल्ड वॉरनंतर आपल्याला ह्या मानवाला खूप त्रास किंवा खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याबद्दलचा रिपोर्ट हा मिस पेक यांनी या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. अँड देन शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड ऑफ रिफ्युजीज स्टेटलेस अँड द अनवॉन्टेड अँड to the efforts and program of the UNICEF. Furman as usual had a trump card up his sleeve. आता या ठिकाणी त्यानंतर मिसपेक आणखी सांगतात की यामध्ये रेफरन्स कशाच दिला जातो, जे काय हजारो रिफ्युजीज आहे, म्हणजे ज्या लोकांना आपल्या स्टेटमध्ये येण्यासाठी काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे, स्टेटलेस झालेलं आहे किंवा ते अनवॉन्टेड लोक आहेत, तर त्यासाठी सुद्धा बरेच काय इथं प्रोग्राम किंवा त्यासाठी खूप काही प्रयत्न केले गेलेले आहेत. की यामध्ये प्रोग्राम कुणी, तर प्रोग्राम्स ऑफ द UNICEF यांनीही अरेंज केलेले आहेत त्या लोकांसाठी जी स्टेटलेस आहेत, अनवॉन्टेड आहेत, रिफ्युज आहेत, ही पण या ठिकाणी माहिती प्रेझेंट केली जाते. फर्मन ॲज युज्युअल हॅड a trump card of his sleeves. When called, he made a signal to someone off stage. The Welsh and the Allison appeared bearing a skeleton between them together with a sort of gallows. आता त्यानंतर कोण ह्या ठिकाणी, फरमॅन आहे. फरमॅन हा नेहमीप्रमाणे त्याचं नाव कॉल केल्यानंतर तो स्टेजवर आल्यानंतर फरमॅनने एक सिग्नल दिला. त्यामध्ये काय सांगितलं की जे स्टेजवर आहेत त्यांनी काय करा, ऑफ द स्टेजवर स्टेज रिकामं करा. आणि त्या ठिकाणी फक्त दोघांनाच कॉलिंग केलं, वेल्स अँड अलिसन यांना काय केलं की स्टेजवर बसवलं आणि त्या ठिकाणी काय केलं की एक स्केलेटन, हाडाचा जो सांगाडा आहे तो स्केलेटन काय केलं की त्या दोघांच्या मध्ये त्यांनी काय केलं की तो स्केलेटन त्या ठिकाणी ते घेऊन आले. आणि त्यानंतर ते म्हणतात, when this arrangement had been set up, there was the skeleton hanging from a hook and screwed into the top of its skull, gently revolving at the end of a cord. आणि जो स्केलेटन आणला होता फरमॅन, हा काय केला की वेल्स आणि अलिशाच्या बरोबर डोक्याच्या वरती तो स्क्रून त्या ठिकाणी फिट गेला. आणि त्यावेळेला काय झालं की पुढं त्यावेळेला त्या दोघांच्यामध्ये तो सांगाडा असा फिट त्या स्क्रूने केला. अँड देन दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ अँड द स्कूल शोड इट द अफ्रोल बाय द लाफिंग इन अप्रोरियसली. आता या ठिकाणी स्टेजवर फरमॅननं काय केलेलं आहे, स्केलेटन आणलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्या या स्टुडंटमध्ये, टीचरमध्ये काय झालेलं आहे, एक ॲटमॉस्फिअर वेगळं चेंज झालेलं आहे. त्यांना वाटलं ह्या स्टेजवर आता काहीतरी कॉमिक रिलीफ मिळणार आहे, काहीतरी कॉमेडी ह्या ठिकाणी होणार आहे. कारण त्या ठिकाणी काय केलं होतं की स्केलेटन हँगिंग केला होता आणि त्यांना काय वाटलं की ह्या ठिकाणी सगळे एक क्युरियस, म्हणजे एक लाफिंग या सगळ्या स्टुडंटमध्ये, टीचरमध्ये किंवा त्या क्लायमेटमध्ये सगळं एक आनंदी वातावरण निर्माण झालं की ह्या ठिकाणी नेमकं आता काही किंवा नेमकं काही घडणार आहे किंवा काहीतरी या ठिकाणी कॉमिक किंवा कॉमेडी ह्या ठिकाणी होणार आहे. हे सगळ्यांच्यामध्ये मनामध्ये अशी एक उत्सुकता निर्माण झाली. देन but levity soon evaporated when Furman began to speak. His voice was clear and precise and he had the strong sense of the dramatic. आणि त्यानंतर इथं जी फरमॅन आहे, फरमॅनने इथं काय केलं, बिगन टू स्पीक. फरमॅननं बोलायला चालू केलं. जेव्हा तो बोलायला चालू केव्हा त्याच्या आवाजामध्ये एक म्हणजे काय म्हणतो आपण, आवाजामध्ये क्लिअरता किंवा त्याचा जो आवाज होता, साऊंड होता किंवा त्याचा व्हॉइस होता, तो काय होता की व्हेरी इफेक्टिव्ह, खूप क्लिअर होता, प्रिसाईज होता, सिस्टमॅटिक होता. अँड ही हॅड द स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रामॅटिक.
आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडे एकच सेन्स ऑफ ड्रामॅटिक ही सुद्धा क्वालिटी या फरमॅनमध्ये होती. ज्यावेळेला फरमॅन जेव्हा बोलायला चालू केलं त्याच्या आवाजातून किंवा त्याच्या सेन्स ऑफ ड्रामॅटिकमध्ये त्यामध्ये सगळे स्टुडंट हे काय झाले की त्याच्याकडे अटेन्शन दिलं गेलं. आणि त्यानंतर कामली ही टोल्ड देम, अतिशय कामलीपणे इथं फरमॅन सांगायला लागले दॅट इट वॉज द फिमेल स्केलेटन. आणि जो स्केलेटन इथं हँगिंग केलेला आहे तो स्केलेटन कुणाचा आहे, तर तो स्केलेटन हा एका स्त्रीचा दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. आणि त्या ठिकाणी हा फिमेल आहे हा मी प्रूव्ड पण करू शकतो. बट ही कुड नॉट से विथ अन ॲश्युरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज और फ्रेंच और जर्मन और ग्रीक. And not could he say if she had been brown or white or mixture of both. आणि या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे फरमॅननं तो जो स्केलेटन आहे हा स्त्रीचा आहे हे मी प्रूव्ह करू शकतो. परंतु ही कुड नॉट से, तो म्हणतो विथ, ह्या ठिकाणी मी सांगू शकत नाही तो नेमका चायनीज स्त्रीचा आहे, फ्रेंच आहे का जर्मन आहे का ग्रीक, ही कोणत्या देशातली स्त्री आहे हे मी सांगू शकत नाही. अँड नॉर कुड नॉट ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर मिक्सचर ऑफ बोथ. आणि ह्या ठिकाणी ती ब्राऊन आहे की व्हाईट कलरची आहे किंवा दोघींचं मिक्सचर आहे हे या ठिकाणी मी ह्या ठिकाणी प्रूव्ह किंवा सांगू शकत नाही. फक्त मी एकच सांगतो हा फिमेल आहे का मेल आहे एवढाच या ठिकाणी मी प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, अँड फ्रॉम दॅट he said the class had conclude that basically all people were the same. आणि ह्या ठिकाणी यातून एकच कन्क्ल्यूजन काढायचं होतं की सगळी लोक हे काय आहेत, एकच आहे. त्यामध्ये कोणामध्ये आपण कुठलंही डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव आपण करू शकत नाही यातून त्यांना सांगायचं होतं. अँड द ट्रिमिंग माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन वेअर ऑल लेड आउट द अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंट. आणि या ठिकाणी काय सांगायचं होतं, आपल्या कलर त्या ठिकाणी कलर असेल किंवा बऱ्याच ज्या आपल्याला ज्या अपियर म्हणजे आपल्या फेशियल काय असेल इथं डिफरन्शिएट काय थिंग्स असेल त्या डिफरंट असू शकतील, पण एक बेसिक किंवा जो फाउंडेशन आहे तो काय आहे, आपल्या सर्व मानवाचा आपण एकच आहे. म्हणजे यातून एक सांगायचं होतं आपण सर्व लोक हे काय आहेत, आपण एकच आहे, त्यामध्ये आपण कुठलाही भेदभाव करता कामा नये. देन त्यानंतर फरमॅन वॉज वंडरफुल. आणि फरमॅनला खूप आश्चर्य वाटलं. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. मिस डेअर्स कंट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटीक्लायमॅक्स आफ्टर फरमॅन्स परफॉर्म्स अँड शी सीम टू द रिअलाइज इट. आणि फरमॅननं हे जे फिजिओलॉजीमधलं जे स्केलेटन दाखवून काय सांगितलं गेलं की सर्व मानव एकच आहे. त्यामध्ये त्याचा बेसिकली तो एक आहे, त्याचा कलर वेगळा असू शकतो, त्याच्या इतर गोष्टी डिफरंट असू शकेल, पण तो बेसिकली हा एकच आहे. आणि त्यानंतर कोण, मिस डेअरचं कॉन्ट्रीब्युशन हे समथिंग थोडंसं डिफरंट होतं, अँटी क्लायमॅक्स होतं. आतापर्यंतचे जे परफॉर्मन्स झाले, रिपोर्ट झाले त्याच्यापेक्षा इथं मिस डेअर यांचा जो परफॉर्मन्स होता हा थोडासा आपल्याला या ठिकाणी डिफरंट असा या ठिकाणी होता. आणि त्यानंतर आपण बघूया की मिस डेअर यांनी ह्या ठिकाणी आपला रिपोर्ट काय म्हणून प्रेझेंट केला. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ द सिकनेस अँड डिझीज अँड ऑफ द ॲडव्हान्टेज गेन बाय द इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टंट. आणि त्या ठिकाणी त्या सांगतात की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्युमॅनिटीला हे काय करतो आपण, ह्या सगळे आपण काय करतो की त्याच्या जे काय फेस करतो त्याचे सिकनेस, त्याचे डिझीज किंवा त्याच्याकडे असणारे जे काही क्वालिटीज, त्याच्या बॅड क्वालिटीज यावर डिपेंड आहे, किंवा त्याच्याकडे असणारं जे काही नॉलेज असेल, ॲडवाईस आहे असेल, यावर काय असणार आहे, हे सर्व गोष्टी या ठिकाणी डिपेंडंट आहेत. आणि इथंपर्यंत आपल्याला ही चॅप्टर नंबर 17 इथंपर्यंत आपल्याला थोडं लक्षात आलेलं आहे. आणि जो
नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे. थँक्यू.